श्री स्वामी समर्थ. वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण या 5 राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार. अनेक वर्षांच्या समस्या क्षणात संपणार. पैसा, नोकरी, प्रेम सर्व काही एका क्षणात मिळणार. या वर्षातील 2026 सालातील पहिले सूर्यग्रहण हे फेब्रुवारी महिन्यात लागणार असून हे ग्रहण अमावस्येच्या तिथीला लागणार आहे. सूर्यग्रहणाचा सूतक काळ हा 12 तास आधीपासून लागणार आहे. यावेळी काही नियम पाळण्याचे शास्त्रात सांगितले आहे. उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहू नये, ग्रहणातील अन्न खाऊ नये, ग्रहण काळात देवांना पाण्यात ठेवावे व गर्भवती महिलांनी ग्रहण पाळावे, असे काही नियम आहेत. मात्र हे सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे की नाही याबाबत चर्चा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण हे राहू आणि केतूमुळे लागते. त्यामुळे ग्रहणानंतर काही उपाय, दानधर्म करण्याचा सल्ला दिला जातो. पाहुयात हे ग्रहण भारतात दिसणार आहे का व ग्रहणाची नेमकी तारीख व सूतक काळ काय असणार आहे. सर्वप्रथम हे सूर्यग्रहण कोणत्या राशीत लागणार आहे ते जाणून घेऊयात. या वर्षातील पहिले सूर्यग्रहण हे कुंभ राशीत लागणार आहे. यावेळी सूर्य हा कुंभ राशीत भ्रमण करत असणार आहे आणि राहू देखील त्याच राशीत असल्याने हे ग्रहण लागेल. त्यामुळे या ग्रहणाचा काही राशींवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. सूर्यग्रहणाची वेळ आणि तारीख पाहूयात. फाल्गुन अमावस्येला लागणारे हे पहिले सूर्यग्रहण 16 फेब्रुवारी मंगळवारी लागणार असून हे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल. पंचांगानुसार सूर्यग्रहण दुपारी 3:26 सुरू होईल आणि संध्याकाळी 7:57 संपेल. ग्रहणाचा सूतक काळ 12 तास आधी सुरू होत असल्याने भारतीय वेळेनुसार ग्रहणाचे सूतक मध्यरात्री 3:26 सुरू होईल. सूर्यग्रहण कुठे दिसणार आहे ते जाणून घेऊयात. हे कंकणाकृती सूर्यग्रहण हे दक्षिण आफ्रिकेतील दक्षिण भागामध्ये जसे की साऊथ आफ्रिका, झिम्बाब्वे, टांझानिया, नामिबिया, मॉरिशस, बोत्सवाना, मोझाम्बिक या ठिकाणी दिसेल. तसेच अंटार्क्टिक आणि दक्षिण अमेरिकेतील दक्षिण भागांमध्ये म्हणजेच दक्षिण अर्जेंटिना, चिली या ठिकाणीही दिसेल. मात्र भारतात हे ग्रहण दिसणार नसल्याने याचा कोणताही सूतक काळ भारतात पाळला जाणार नाही. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार त्याचा मानवी जीवनावर सूक्ष्म पण खोल परिणाम होऊ शकतो. फेब्रुवारी महिना आधीच उत्सवांनी भरलेला असणार आहे. महाशिवरात्र यासारख्या महत्त्वाच्या पर्वांनंतर सूर्यग्रहणाची खगोलीय घटना घडणार आहे. अशा काळात ग्रहस्थिती अधिक संवेदनशील मानली जाते. हे सूर्यग्रहण शनीची राशी कुंभ मध्ये लागणार आहे. शनी हा कर्म, शिस्त, संयम आणि परीक्षांचा ग्रह मानला जातो. त्यामुळे कुंभ राशीत सूर्यग्रहण होणे तुलनेने अधिक प्रभावी आणि आव्हानात्मक समजले जाते. या ग्रहणाचा परिणाम सर्व 12 राशींवर कमी अधिक प्रमाणात जाणवेल. साधारणतः ग्रहणाचा प्रभाव 15 दिवसांपर्यंत टिकतो असे ज्योतिष सांगते. चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांच्यावरती या सूर्यग्रहणाचा सकारात्मक प्रभाव दिसणार आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनात त्यांना भाग्याची साथ मिळणार आहे. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेष रास. ज्योतिषशास्त्रानुसार वर्षातील पहिले सूर्यग्रहण मेष राशीसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअर आणि कामात प्रगती करण्याची संधी या काळामध्ये प्राप्त होणार आहे. त्यासोबतच त्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. पदोन्नतीची दाट शक्यता देखील आहे. नोकरीत बदल होऊ शकतो. तसेच व्यावसायिकांसाठी हा काळ एक उत्तम काळ असणार आहे. वर्षातील हे पहिलं सूर्यग्रहण तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घेऊन येणारं ठरणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला एखादी आनंदाची मोठी बातमी देखील मिळू शकते. त्यामुळे तुमचे आयुष्य बदलू शकते. त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांकडून देखील एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. त्यासोबतच हा सूर्यग्रहणाचा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये खूपच चांगल्या गोष्टी घडवून आणणार आहे. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अतिशय उपयुक्त राहणार आहे. त्यांना त्यांच्या परीक्षांमध्ये यश प्राप्ती मिळणार आहे. त्यानंतर आहे मिथुन रास. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण उत्तम राहणार आहे. करिअरमध्ये प्रगती लक्षणीय असेल. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होईल. व्यावसायिकांना विशेष फायदे या काळामध्ये मिळताना दिसणार आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये प्रगती होणार आहे. नवीन योजना देखील तुमच्या या काळामध्ये यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे तुमचा बिझनेस प्रगती करू शकेल. त्यासोबतच या काळामध्ये नोकरी करणाऱ्यांना विशेष फलप्राप्ती मिळताना दिसणार आहे. तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये वेतनवृद्धीसोबतच एखादे पद देखील मिळू शकते.
तसेच जे लोक बेरोजगार आहेत त्यांना या काळामध्ये त्यांच्या मनासारखी नोकरी प्राप्ती देखील होऊ शकते। या सूर्यग्रहणाचा विशेष सकारात्मक परिणाम या काळामध्ये तुमच्यावरती दिसून येणार आहे। त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती करताना दिसणार आहात। त्याचबरोबर तुम्हाला या काळामध्ये धनलाभाचे योग देखील प्राप्त होत आहे। त्यामुळे तुम्हाला धनलाभ देखील होऊ शकतो आणि तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहू शकेल। त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होत आहे। त्यामुळे तुम्ही बचत करण्यात देखील यशस्वी व्हाल। त्यासोबतच तुमच्या कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण देखील असणार आहे। त्यानंतर आहे सिंहराज। ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांना त्यांची प्रतिष्ठा या काळामध्ये वाढताना दिसणार आहे। समाजात लोक तुमची प्रशंसा करतील, तुमच्या शब्दाला किंमत दिली जाईल, तसेच नोकरीत बदल फायदेशीर ठरेल। पदोन्नती मिळण्याची ही दाट शक्यता आहे। एखादा मोठा व्यवसाय करार अंतिम होऊ शकतो। त्या करारातून तुम्हाला भविष्यात लाभच लाभ प्राप्त होऊ शकतो। एकंदरीतच हा काळ तुमच्यासाठी उत्तम असणार आहे। हे येणारं सूर्यग्रहण तुमच्या जीवनामध्ये तुमचं जीवन अनेक गोष्टींनी आनंदमय असणार आहे। आनंदमय घटना हे सूर्यग्रहण तुमच्या जीवनामध्ये घेऊन येणार आहे। त्यासोबतच या काळामध्ये वर्षानुवर्ष तुमचे अडकलेले एखादे काम देखील यशस्वीरित्या मार्गी लागू शकते। कोर्ट कचेरीच्या बाबतीत निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो। त्यामुळे कुटुंबात परिवारामध्ये आनंदमय वातावरण असेल, नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल। त्याचबरोबर हे सूर्यग्रहण तुमच्या जीवनामध्ये आर्थिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्याही दोन्ही दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त राहणार आहे। त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे तूळ रास। ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती या काळामध्ये चांगली राहणार आहे। तुमचे प्रलंबित काम देखील यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकते। त्यासोबतच नवीन नोकरी मिळण्याची ही दाट शक्यता आहे। तुम्हाला वाहन किंवा घराचा आनंदही घेता येईल। त्यासोबतच तुम्हाला वारसा हक्कातून मालमत्ता देखील मिळू शकते। त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांकडून देखील आनंदमय बातमी ऐकायला मिळू शकते। तसेच या काळात तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे। या सूर्यग्रहणाचा तुम्हाला लाभच लाभ प्राप्त होणार आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती करताना दिसणार आहात। त्यासोबतच या काळात तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असलेला पाहायला मिळू शकतो। त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील नक्कीच भेट देऊ शकता। त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील। तसेच कुटुंबामध्ये देखील आनंदमय आणि प्रसन्नतेचे वातावरण राहणार आहे। त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे धनुरास। ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण भाग्य बदलणारे ठरणार आहे। ते विदेशातील व्यवहारांशी संबंधित बाबींमध्ये यशस्वी होतील। तसेच तुम्ही नवीन काम देखील या काळामध्ये सुरू करू शकतात। या कामाचा तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होताना दिसणार आहे। घर खरेदी करण्याची ही तुमची शक्यता आहे। त्याचबरोबर या काळामध्ये बेरोजगार व्यक्तींना त्यांच्या मनासारखी नोकरी प्राप्ती मिळणार आहे। त्यासोबतच हे सूर्यग्रहण तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घेऊन येणारं ठरणार आहे। आनंदमय घटना या काळामध्ये तुमच्या जीवनात घडणार आहे। त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होणार आहे। मित्रांसोबत तुम्ही आनंदात वेळ घालवताना दिसणार आहात। त्यासोबत मित्रांसोबत तुम्ही एखाद्या सहलीला देखील या काळामध्ये नक्कीच जाऊ शकता। त्यामुळे तुमचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणार आहे। त्याचबरोबर या काळामध्ये कुटुंबामध्ये देखील आनंदमय वातावरण राहील। त्याचबरोबर परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर ते स्वप्न देखील तुमचे या काळामध्ये यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे। तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना वर्षातील पहिले सूर्यग्रहण घेऊन येणार आहे अतिशय उत्तम लाभच लाभ। हे सूर्यग्रहण त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घेऊन येणारं ठरणार आहे। त्यांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती झालेली दिसणार आहे। यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा। चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।